या ठिकाणी गणेश स्वामी गडगेकर यांना मी विनंती करतोय, आपलं 2 मिनिटाचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. गुरुवर्य गणाचार्य महाराज मुखेडकर, आमचे गुरुवर्य देवनेकर महाराज, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले वडेपकर स्वामी, काटकणपेकर स्वामी, हिरेमठ, डॉक्टर साहेब बेळीकर, गजानन स्वामी, उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यासपीठ, या ठिकाणी उपस्थित असलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक, सर्वांना या ठिकाणी आपण दरवर्षी जे कार्यक्रम आपण साजरा करतो 14 मे ते 14 जून, काल फारच तारखा असल्यामुळे कालच्या ऐवजी आज 15 तारखेला आपण हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहोत. या मठामध्ये 17 वर्षापासून हा कार्यक्रम राबवला जातो. जेव्हा जेव्हा आम्ही या कार्यक्रमात गोष्टी करतो, पण यावर्षी बऱ्याच ठिकाणी असे कार्यक्रम नांदेड जिल्ह्यामध्ये होतात, अशा प्रकारची बातमी आम्ही पेपरमधून वाचवली. ही आनंदाची गोष्ट आहे. फक्त मुखेडकर महाराजांच्या मठामध्येच हा कार्यक्रम संपन्न होत होता, पण महाराजाचे काही गोष्टी पाहून काही महाराजांनी सुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये म्हणा अनेक ठिकाणी जंगम समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी बरेच कार्य नांदेड जिल्ह्यामध्ये सुरू झाले असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, फक्त महाराष्ट्रामध्ये 1100 मठ होते, त्या मठामध्ये फक्त मुखेडचं मठ, गणेशाचार्य मठ मुखेड महाराजांनी या ठिकाणी कार्यक्रम घेत होते. पण त्यांचा हा कार्यक्रम पाहून सर्वांना वाटलं की आपणही काय करावं, त्यामुळे अनेक ठिकाणी पेपरमध्ये बातम्या वाचवायला मिळाल्या. तर त्याचं श्रेय कोणाला जात असं म्हणत असाल तर तुम्ही गणेशाचार्य महाराज मुखेड यांना जाते. या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात. या मठामध्ये अनेक कार्यक्रम या ठिकाणी आता नागनाथ स्वामी चांगल्याप्रमाणे संपन्न होतात. मित्रांनो, आणि आम्ही गडगेकर स्वामी महाराजांचे शिष्य आहोत. माझा पुतण्या नागनाथ स्वामी आणि मी महाराजाला आमचं पूर्ण घराणं या ठिकाणी महाराजाला आम्ही वाहून घेतलेलं आहे. महाराजाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही उपस्थित राहतो. महाराजाच्या प्रत्येक कार्यात आम्ही सहकार्य करण्यासाठी तत्पर असतो. आपला जंगम समाज सुद्धा या ठिकाणी सगळेजण उपस्थित राहतात. म्हणजे नांदेडची टीम असेल, आम्ही असेल, हे सगळेजण या ठिकाणी महाराजाच्या सहकार्याला आम्ही धावून येतो आणि अतिशय चांगल्या प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. मी या ठिकाणी माझा मुलगा पहिल्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित होता. तो मला माझा मुलगा आजही महाराजाचा आदर्श म्हणून आजही कुठे पूजा करत असताना जेव्हा जेव्हा त्यानं कुठं कुठं शिकत असेल त्या ठिकाणी जाऊन स्वतः लिंग पूजा केल्याशिवाय जेवण करत नाही. हे आदर्श कोणाचा असेल तर ते मुखेडचा गणेशाचार्य महाराजाचा आहे. अशा ठिकाणचे असे कार्यक्रम तुम्ही घेतलात. जंगम समाज हा अतिशय गरीब समाज मानला जातो मित्रांनो, पण आपण या सगळ्या गोष्टी करत असताना हे सुद्धा शिक्षण घेणं अतिशय महत्वाचं आहे. आपले सगळे विद्यार्थी असे चांगल्या प्रकारचे शिक्षण घेत आहेत. आपण सुद्धा आता पहिलेचे जंगम राहिलो नाहीत. चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊन अनेक क्षेत्रामध्ये आपण पुढे जात आहोत. असेच आपण पुढे जावं एवढे शुभेच्छा देतो. या ठिकाणी मला बोलवलात, मला 2 मिनिटाचं भाषण करण्याची संधी दिलात, त्याबद्दल संयोजकाचं, महाराजाचं आणि सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.